भाई माधवरावजी बागल प्रशाला कसबा बावडा व राजश्री शाहू विद्यामंदिर 11 यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जनजागृती। कसबा बावडा अविनाश शेलार याचकडून भाई माधवरावजी बागल प्रशाला कसबा बावडा व राजश्री शाहू मंदिर 11 कसबा बावडा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात साजरा करण्यात आला। केंद्रप्रमुख डॉक्टर श्री अजित कुमार पाटील सर तसेच भाई माधवरावजी बागल प्रशाला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पद्मिनी माने मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांनी छोटे कुटुंब सुखी कुटुंब या विषयावर आधारित जनजागृतीपर पथनाट्य सादर केले। विद्यार्थ्यांनी आपल्या प्रभावी अभिनयातून लोकसंख्या नियंत्रण, कुटुंब नियोजन आणि सामाजिक जागरूकतेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवला। या पथनाट्याच्या तयारीसाठी भाई माधवरावजी बागल प्रशालेचे शिक्षक श्री गजानन सावंत सर, श्रीमती संजीवनी सोनाळकर मॅडम व सौ करुणा कोंडेकर मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले। तसेच राजश्री शाहू विद्यामंदिरचे केंद्रप्रमुख श्री डॉक्टर अजित कुमार पाटील सर, श्री उत्तम कुंभार सर, श्री उत्तम पाटील सर, यादव मॅडम व कल्पना पाटील मॅडम, विद्या पाटील यांनीही मोलाचे सहकार्य केले। महानगरपालिकेच्या अग्निशमक दलाचे कर्मचारी श्री योगेश जाधव, श्री कुंडलिक पवार, श्री वैभव सदने यांनी कार्यक्रमात सहकार्य केले। विद्यार्थ्यांनी कसबा बावडा येथील भगतसिंग वसाहत आठवडी बाजार परिसरात पथनाट्य सादर करून नागरिकांमध्ये जागतिक लोकसंख्या दिनाचे महत्त्व, छोटे कुटुंब आणि कुटुंब नियोजनाचा संदेश प्रभावीपणे पोहोचवला। उपस्थित नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करून जनजागृतीसाठी राबवलेल्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। आभार रावसाहेब कीर्तीकर यांनी मानले। नमस्कार आदरणीय मुख्याध्यापिका, माननीय शिक्षक वर्ग आणि माझे प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज आम्ही लोकसंख्या दिनानिमित्त एक पथनाट्य सादर करणार आहोत। त्या पथनाट्याद्वारे छोटा परिवार सुखी परिवार हे हा संदेश तुम्हाला आम्ही देणार आहोत। अरे मुलांनो, उठा लवकर, शाळेला उशीर होईल, नाश्ता तयार आहे। अगं राधिका, मला चहा दे, मला झाला उशीर होत आहे। हो हो, हे घ्या तुमचा चहा। अगं ऐकलंस का? हा बोला। आज संध्याकाळी आपण फिरायला जायचं आहे। का म्हणजे आपल्याला आहे मज्जा आणि पोरा नाही। अभ्यास पूर्ण करा मुलांनो, मग आपण जाऊया फिरायला। ठीक आहे। हा होता छोटा परिवार, आपण आत्ताच पाहिला। या परिवारात आनंद, नियोजन, सुख पाहिलं, पण प्रत्येक घराची परिस्थिती सारखीच नसते। आता पाहूया मोठ्या परिवाराची काय अडचण येते। हो आई, देते। अगं सीमा, मला चहा दे। अहो काय तुम्ही, पण मी माणूस आहे, रोबोट नाही। बरं बाई, तू माणूस आहेस, मी रोबोट आहे, बस झालं। बरं ते सगळं राहून दे। मुलांची शाळेची फी भरायची आहे, 2 दिवसात भरायची आणि घरचा किराणा संपला आहे, जाऊन घेऊन या। बरं बाई। आपण आताच मोठ्या परिवारातील काही अडचणी पाहिल्या, पण या अडचणीवर काही उपाय असू शकतो का? चला तर पाहूया। अहो ऐका ना, मला 20 किलो तांदूळ, 20 किलो गहू, 10 किलो साखर, 5 डबे तेलाचे आणि बिस्किटचे 10-15 पुढे द्या। काय हो, किराणा घ्यायला आलात की दुकान घ्यायला आलात? अहो काय करू, आमच्या घरात तुम्ही सदस्यच आहे। असं किती सदस्य आहेत तुमच्या घरी? मला आता मोजून कंटाळा आला।